नमस्कार नमस्कार नमस्कार। आपण आज पहिल्यांदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती आपण आला असाल तर आपल्या सर्वांचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत। आणि त्याच्यानंतर आपण माझे व्हिडिओ बघत असाल आणि मला सबस्क्राइब करत असाल त्यांचंही मनापासून स्वागत करतो होम मिनिस्टर रिलेटिव्ह माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती। थोडंसं उन्हाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे म्हटलं जर थंडगार असा ज्यूस प्यावा, लिंबू सरबत प्यावा आणि तुम्हाला माहिती द्यावं। आज मी आलो डोंबिवली येथे। तुम्हाला सांगतो डोंबिवली येथे प्रोजेक्ट करायची मजा येते, कारण की कसं आहे डोंबिवली येते ना कार्पेट मोठा मिळतो आणि प्राइस कमी मिळते, त्यामुळे डोंबिवलीमध्ये व्हिडिओ करायला मजा येते। लोकांना त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्रोजेक्टमध्ये मला फ्लॅट बनवायला द्यावा लागतो मिळतो। म्हणजे पहिली रिक्वायरमेंट असते रोड। हा जो तुम्ही रोड बघत आहात ना, प्रत्येकाला असं वाटतं की आपला प्रोजेक्ट रोड पण जवळ पाहिजे। म्हणजे कनेक्टिव्हिटी वाटे बघायला गेलं ना अगदी 250 मीटरवरती हा प्रोजेक्ट आहे। हा जो तुम्ही बघतोय विको नाका याला बोलतात, डोंबिवली येथे मी आलोय। तिथून म्हणजे डोंबिवली स्टेशन बघायला गेलं ना एक 20 मिनिटाच्या अंतरावरती 15-20 मिनिटांवरती 15 मिनिटाच्या अंतरावरती डोंबिवली स्टेशन आहे। आणि पुढे गेला की तुम्ही कल्याण रोड, कल्याण स्टेशन एक 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे। हा तुमचा कल्याण शिळ रोड आहे। पुढे गेला तुम्ही शिळफाट्यातून ठाण्याला जाऊ शकता। त्याच्यामुळे तुम्हाला लोकेशन वाईज आहे ना हा प्रोजेक्ट अगदी जवळ आहे। म्हणजे तुमचं हॉस्पिटल, बँक, तुमचं स्कूल, शाळा, एम्स सारखं हॉस्पिटल प्रोजेक्ट जवळ आहे। त्याशिवाय तुमचं स्कूल असेल, नारायण स्कूल खूप फेमस स्कूल आहे डोंबिवलीमधली, ती या प्रोजेक्ट एकदम 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आज मी तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारा, कार्पेट मोठा देणारा तुम्हाला असा प्रोजेक्ट गावलोय जो डोंबिवली येते अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती। खूप जणांच्या रिक्वायरमेंट ठाण्यामध्ये येतात की नागेश सर आम्हाला ना तुम्ही फ्लॅट चांगले दाखवता पण आम्हाला कार्पेट मोठा पाहिजे, प्राइस कमी पाहिजे, आमचं 50 लाखाच्या खाली बजेट आहे 1 BHK, 2 BHK आमचं 60 लाखाच्या आसपास बजेट आहे। तर आज मी आलोय डोंबिवली येते। सगळ्यात प्लस पॉईंट मला हा सांगायचं मला की हे तुम्ही लोकेशन बघा, अगदी रोड पासून जवळ आहे, 200 ते 250 मीटरच्या डिस्टन्स वरती असा हा प्रोजेक्ट आहे। आणि कार्पेट काय, कॉन्फिगरेशन काय आणि किती एकरचा आहे हे सगळं लँड पार्सल आहे ना, त्याची माहिती तुम्हाला मी देतो साईटवर जाऊन। भैया कितना आपका जरा स्कॅनर को व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही, तुम्हाला मी पूर्ण माहिती देतो। कारण की प्रोजेक्ट इतका खास आहे ना, मी डोंबिवलीमध्ये अजूनपर्यंत जस्ट कामाला सुरुवात केली ना, त्याच्यामुळे काय ठराविक प्रोजेक्ट पहिला घेतले की ते लोकांना बजेटमध्ये परवडणारे पाहिजे, त्यांच्या खिशाला परवडणारे पाहिजे। येस, चला आपण थोड्या वेळामध्ये तुम्हाला साईटचा टूर करून देतो आणि त्याच्यानंतर मला मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो। या माझ्या मला नक्की 100% माहिती तुम्हाला लोकेशन आवडलं असतं, कारण की अगदी मानपाडा रोडला विको नाकाच्या ते जवळपास 250 मीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे। आणि कनेक्टिव्हिटी मेट्रो स्टेशन, गोलोली मेट्रो स्टेशन जवळ आहे, कल्याण डोंबिवली स्टेशन जवळ पडतात। आता तुमच्या मनात प्रश्न आहे नागेश सर काम कुठपर्यंत आले, त्यासाठी मी माझ्या सबस्क्रायबरला प्रत्येक वेळेला साईटवरती पहिला घेऊन जातो, साईट दाखवतो, म्हणजे ना कॉन्फिडन्स होतो की आता आपल्या समोर व्हिडिओमध्ये जी साईट दिसते त्यानंतर आपल्याला सॅम्पल फ्लॅट नागेश सर दाखवतात। यस, तुम्ही समजून घ्या, बघून घ्या। हे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय 30 फ्लोअरचा टावर आहे। 30 फ्लोअर मधले ऑलमोस्ट 15 फ्लोअरपर्यंत काम झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लेवलला डेव्हलपर पार्किंग देते, पोडियम पार्किंग, सरफेस पार्किंग, म्हणजे तुमचा ग्राउंड +4 पार्किंग झालं, वरती तुमचा हॅबिटेबल फ्लोअर तुमचा चालू होतो 31 मजल्यापर्यंत। त्याशिवाय तुम्हाला पोडियम लेवलला तुम्हाला म्हणजे इंटर 15व्या माळ्यावरती डेव्हलपर तुम्हाला 3 विंग मध्ये, म्हणजे ह्या तुम्हाला A विंग, B विंग दिसतात, याच्या मागे C विंग आहे। L टाइप शेप आहे बिल्डिंगचा, त्याच्यामध्ये 2 टावर मध्ये तुम्हाला 15 माळ्यापर्यंत 3 टावरचा इंटरनल कनेक्टेड अम्युनिटीज दिलेला आहे डेव्हलपरने। स्विमिंग पूल असेल, तुमचा योगा रूम असेल, तुमचे जिम असेल, पार्टी हॉल असेल, सगळ्या अम्युनिटीज ज्या लक्झरी फीचर्स त्या प्रोजेक्टमध्ये असतात ना, त्या सगळ्या अम्युनिटीज मला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतील। काही बाल्कनीवाले युनिट आहेत, काही विदाउट बाल्कनीवाले युनिट आहे। तुम्हाला आता मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो, तुम्हाला सगळी आयडिया देतो। फक्त तुम्हाला मी लोकेशन दाखवलं, साईटवरती येऊन साईट दाखवली किती काम चालू आहे, बघू शकता तुम्ही। काम जोरात चालू आहे, डेव्हलपरची लेजिसी बघायला गेलं तर गेली 10 ते 15 वर्ष रिअल इस्टेटमध्ये काम करतात आणि एकही प्रोजेक्ट अडकलेला नाही आहे। ठाणे, डोंबिवली येथे त्यांचे ऑलमोस्ट प्रोजेक्ट डिलिव्हर झालेले। चला आपण सॅम्पल फ्लॅट बघूयात। एक प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, म्हणजे लोकेशन असेल, प्रोजेक्टच्या काम कुठपर्यंत आले त्याची डिटेल असेल, ती सर्व माहिती तुम्हाला दिली। आता तुम्हाला उत्सुकता असेल नागेश सर की नेमका फ्लॅट कसा आहे, तुमचं ना लोकेशन आम्हाला आवडलंय, मेट्रो स्टेशन जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, डोंबिवली जवळ आहे, कल्याण जवळ आहे, सगळं काय जवळ आहे, पण आम्हाला ना फ्लॅट आवडला पाहिजे। या आपण फ्लॅट बघूयात। हा जर तुम्ही फ्लॅट बघत आहात ना, ऍक्च्युअली 2 BHKचा फ्लॅट आहे। 2 BHK मध्ये माझ्याकडे 582 कार्पेट पासून आहे ना 627 कार्पेट पर्यंत वेगवेगळे व्हेरियंट आहेत। एकदा फ्लॅट फक्त बघून घ्या। डेव्हलपरने छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिले। बाल्कनी तुम्हाला डेव्हलपरने बाल्कनी सुद्धा दिली आहे, तुम्ही बघू शकता।
280 मीटरच्या डिस्टन्स वरती तुम्हाला हायवे पासून प्रोजेक्ट जवळ आहे, बाल्कनी तुम्हाला मिळते। 1 BHK बघताय तर 1 BHK मध्ये माझ्याकडे 420 पासून 460 वेगवेगळे व्हेरियंट आहे कार्पेटचे। आणि प्राइस तर एवढी अट्रॅक्टिव्ह ना, एकदा फ्लॅट पहिला बघून घ्या। किचन बघा, डबल साइड प्लॅटफॉर्म दिलेला आहे, किचनला एक छोटीशी कावना बाल्कनी दिलेली आहे। या साईडला तुमचं कॉमन वॉशरूम, तुम्ही बघा ड्राय एरिया, किती स्पेशियस ड्राय एरिया दिलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि वॉशरूम मध्ये ना ही जी प्रोव्हिजन डेव्हलपरने केले ना, की तुमचं जे कमोड आहे ना, बऱ्याच वेळेला काय होतं कमोड इथे मध्ये असतं आणि शॉवरचा स्पेस बाजूला असतो, पण डेव्हलपरने एवढं बारकाईने बघितलं ना, शॉवरचा स्पेस मध्ये दिलाय, कमोड बाजूला ठेवले, म्हणजे काही तुम्हाला अडचण होणार नाहीये। या साईडला तुमचा बेडरूम बघा, हा तुमचा फर्स्ट बेडरूम, एक अराउंड एक 10 बाय 9चा फर्स्ट बेडरूम दिलेला आहे। हा 582 कार्पेटचा फ्लॅट आहे। त्याशिवाय माझ्याकडे 708 727 वेगवेगळे व्हेरियंट आहे। 2 BHK ची प्राइस, या साईडला मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट बघू शकता। 2 BHK ची प्राइस 66 lakhs पासून तर 72 lakhs पर्यंत ऑल इन्क्लुसिव्ह आहे। त्या स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST सगळं विथ पार्किंग डेव्हलपर तुम्हाला देतोय। 2 BHK डोंबोली येते 66 लाखामध्ये 2 BHK नक्की त्यामध्ये निगोशिएबल पार्ट असणार आहे, कारण की नवीनच टावर प्री लॉन्च फेज वरती आहे, आताच लॉन्च होणार आहे। 1 BHK प्राइस बघायला गेलं 420 कार्पेट पासून माझ्याकडे 46 लाख 46 lakhs पासून माझ्याकडे 49 lakhs 50 लाखाच्या आतमध्ये तुमचं बजेट असेल ना, तुम्ही एकदा प्रोजेक्टला व्हिजिट करा। 400+ कार्पेट तुम्हाला मिळतोय अगदी रोड पासून जवळ असलेल्या प्रोजेक्टमध्ये। असा फ्लॅट 1 BHK 2 BHK टाउनशिप प्रोजेक्ट आहे। 30 मजली इमारत आहे, 3 टावर, A विंग, B विंग, C विंग, ऑलरेडी A आणि B विंग ऑलरेडी नेक्स्ट स्टेजला पोझिशन आहे। त्याच्यातही माझ्याकडे काही ठराविक इन्व्हेंटरी अवेलेबल आहे, पण तुम्ही जेवढा लवकरात लवकर येणार ते मी तुम्हाला देऊ शकेल। त्याशिवाय C विंग डेव्हलपरने आता रिसेंटली लॉन्च केली आहे, त्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे। तुम्हाला बाल्कनी पाहिजे, विदाउट बाल्कनी पाहिजे, सगळे काही ऑप्शन अवेलेबल आहेत। 1 BHK 46 लाखापासून सुरू होतात ऑल इन्क्लुसिव्ह, 2 BHK 66 lakhs पासून सुरू होतात। आणि असा हा विकोन आका आहे, मानपाड्याचे एकदम जवळ असा रोडला लागून असलेला प्रोजेक्ट। तुम्हाला तर माहिती आहे मी नागरिक गोसावी तुमच्याकडे कोणताही ब्रोकरेज घेत नाही आणि तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर डोंबोली येते अशा हायवे टच असलेल्या प्रोजेक्टमध्ये बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।